महाराष्ट्र केसरी किताबासाठी मल्लांच्या युद्धाला प्रारंभ. प्रबळ दावेदार महेंद्र गायकवाड, विशाल बनकर, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे यांच्यासह महिलानगरच्या सुदर्शन कोतकरची आगेकूच. तर माऊली जमदाडे, बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर, हर्षद कोकाटे या दिग्गजांचं आव्हान संपुष्टात. महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मनं जिंकली. महाराष्ट्र केसरी किताबासाठी मल्लांच्या युद्धाला आता प्रारंभ झालाय. चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी झालेल्या कुस्त्यांनी उपस्थित हजारो नागरिकांचं डोळ्यांचं पारणं फेडलं. रोमहर्षक व अटीतटीच्या कुस्त्यांना नागरिक टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत होते. अनेक दिग्गज मल्ल एकमेकांना भिडत वेगवेगळे डाव टाकत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत होते. माती विभागात महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या महेंद्र गायकवाड, संदीप मोटे, वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तसेच गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ यांच्यासह अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर यांनी प्रतिस्पर्ध्याला आसमान दाखवत आगेकूच केली. तर महाराष्ट्र केसरी बाला शेख, हर्षवर्धन सदगीर, ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिन्नाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने या दिग्गजांचं आव्हान शुक्रवारी संपुष्टात आलंय. संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना शुक्रवारी सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं कुस्ती शौकीन दाखल होत आहेत. राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्यासह राज्यातून आलेले नावाजलेले मल्ल, राजकीय पक्षांचे नेते यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीमान्ना जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील 57, 86, 61, 79, 65, 74, 92 आणि महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरं जावं लागलं, तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी व दुहेरी पटांच्या डावांवर निर्धारित वेळेत 5-0 गुणाने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेचा पराभव केला. तर सांगलीच्या संदीप मोटे याने साताऱ्याच्या गणेश कुकुते याचा 6-0, सोलापूरच्या विशाल बनकर व अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षणीय लढतीत विशाल बनकरनं 7-0 अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले याचा 10-0 अशा गुणाधिक्यांनी पराभव करत विजयी सलामी देणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची विजयी घोडदौड पुढच्या फेरीत विशाल बनकरनं रोखली. कुस्तीच्या निर्धारित वेळेत विशालने ही लढत 8-2 अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. महाराष्ट्र केसरी व वाशिमचे प्रतिनिधी करणाऱ्या बाला शेखनं हिंगोलीच्या नितीन खंडेलवालचा 10-0 अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत धडक मारली होती. परंतु पुढच्या फेरीत सोलापूरच्या वेताळ शेळके याच्याबरोबर झालेल्या लढतीत बाला रफिक शेखच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर पडला, तर वेताळ शेळके याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला. गादी विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पुण्याचा नवोदित मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या जगदीश सरावडेचा 10-0 अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर नांदेडचं प्रतिनिधित्व करणारा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे शहराचं प्रतिनिधित्व करणारा हर्षद कोकाटे यांच्यात लढत झाली. ही लढत अत्यंत चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र धिप्पाड शरीरयष्टी आणि बलदंड शरीराच्या शिवराज राक्षे याने सुरुवातीलाच आक्रमकता दाखवत ही लढत 11-0 अशी जिंकत विजयी अश्वमेध सुरू ठेवला. स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप यांचं क्रीडानगरीत आगमन झाल्यावर त्यांचं जल्लोषात वाजंत्रीच्या तालात स्वागत करण्यात आलं. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत वाजत गाजत माती आणि गादी आखाड्यांवर मिरवलं. तसेच कुस्तीगीर संघाचे राज्याध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांचंही जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं उत्साहानं स्वागत करण्यात आलं. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2024-25च्या आयोजक अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघ
भैया